मी गाजरचा हलवा बनवणार आहे। आज सीजन चालू झालेला आहे आता, तर म्हणलं का बनवून टाकूत। बघू शकता हे असं छोट्या याने घासून घेतलं मी गाजर। हे असं मस्त असं बारीक झालेलं आहे। आता छान आता याला कढईमध्ये तूप टाकून थोडं शिजवणार आहे मी। असं आता तूप टाकू आपण कढईमध्ये छान। तूप थोडंसं हलकं गरम झालं की हे असं टाकून याला मस्त शिजून घ्यायचं। असं याच्यात दूध गीट काही टाकायची गरज नाही, मस्त याचं पाणी सुटते आणि 10 मिनिटासाठी याला झाकण ठेवून कमी गॅसवर शिजू द्यायचं। त्याच्यानंतर आपण मग समोरची प्रोसिजर दाखवू। 10 मिनिटाच्या नंतर हे असं झालेलं आहे। मस्त याच्यामध्ये न दूध टाकता खूप छान शिजलेलं आहे आपलं गाजर। आता मी हे 250 ग्राम म्हणजे पाव किलो खवा टाकते याच्यामध्ये। आणि त्याच वाटीनं मोठी वाटी एक साखर सुद्धा टाकते आणि साखरचं हे मस्त पाणी सुटलं। आता आणखी 5 मिनिटं त्याला झाकून असंच चांगलं फिरून झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी। दुधाची काही गरज वाटत नाही मला, असं दूध टाकायला पाहिजे म्हणून। खूप छान असा रंग पण आलेला आहे याला आणि खवा टाकल्याच्या नंतर आणखी छान वाटेल। जास्त तूप नाही टाकलं तरी चालते, दूध नाही टाकलं तरी चालते। नॉर्मल एकदम पद्धतीने आपला छानपैकी असा हलवा तयार होत आहे। मस्त पाणी सोडलेलं आहे साखरनं आणि साखरच्या पाण्यामध्ये आणि खवा हे दोन्ही मिक्स करून व्यवस्थित आणखी 10 मिनिटं ठेवायचं। खूप छान शिजत आहे। आता हे असा सुका मेवा घेतलेला आहे मी। पूर्णपैकी तयार झालेला आहे आपला गाजरचा हलवा। आता 2 मिनिटं असं फिरून घेऊन बस काढून घ्यायचा। खूपच छान कलर आला, खूपच छान असा झाला चवीला पण। आणि मी घरचं तूप वापरलं, मी घरी बनवलेलं, त्याच्यामुळं वास तर इतका छान येते की सांगायचं कामच नाही। बघा किती छान झालेलं आहे। आता सगळं आपलं म्हणजे पूर्णपैकी तयार आहे। आता असंच हलवा तुम्ही पण करा आणि संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन दिलेलं आहे त्याला पण क्लिक करा।